पायी शोभू दे, वाट दाखविण्या गुरु, वाट दाखविण्या गुरु, जन्मोजन्मी लाभू दे, वाट दाखविण्या गुरु, जन्मोजन्मी लाभू दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी ही सकाळ दे, देवा मला एक तरी अशी ही सकाळ दे. धन्यवाद. अतिशय सुंदर आपण कविताही ऐकल्या, प्रार्थनाही खूप गोड. अंतरिक्षात पोहोचला आहे, परंतु शेजाऱ्याचं घर दूर जात आहे. माणसाला माणसाजवळ आणणे म्हणजे खरी प्रगती आहे. आणि माणुसकी धर्म जपत आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, महावितरण क्षेत्र असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, माणुसकी जपत खरं समाजाचं प्रबोधन करणारे सर्व मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य बनतं. सर्वात अगोदर मी श्री दासू वैद्य सर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी, साहित्यिक, मराठी विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती. स्वराज्य रंगत जेव्हा येते किंवा सूत्रसंचालन करणारा व्यक्ती चांगला असतो. हे काम जयश्री पवार ताई, आपण यायचे या ठिकाणी. सर आपण पण या. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या ठिकाणी. या ठिकाणी केलेला आहे. तर आता आपण जो मुख्य सोहळा आहे आपला, प्रकाशन सोहळा हृदयातील भावना, मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रकाशन या ठिकाणी पुस्तकाचं जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व महान व्यक्तिमत्व आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करताय. आपल्याला आज ते मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लावलेले आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करावे. साहित्यिक क्षेत्रातलं जवळजवळ 5 वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं, काव्यसंग्रह, बालसंग्रह प्रकाशित आहेत. चित्रपटामध्ये त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत. असे छत्रपती किताब का जो है तो उद्घाटन हुआ है. कौन कौन चीफ गेस्ट थे और क्या आपकी किताब का? ये मेरा पहला किताब है, काव्य संग्रह हृदयाची भावना. इसके लिए आदरणीय दासू वैद्य सर, जो मराठी के बहुत बड़े साहित्यिक है, वो आए थे. महावितरण के मुख्य अभियंता पवन कुमार भुजबल साहब, वो यहाँ पे आए थे. महावितरण के मुंबई हेड ऑफिस के जनरल मैनेजर HRP राजेंद्र पांडे साहब, वो भी यहाँ पे आए थे. और उसके बाद सर कार्यकारी अभियंता एग्जीक्यूटिव इंजीनियर देशमुख साहब थे, राजू आईके सर, शिवसेना के उपसर प्रमुख, ऐसे सम्मानित मान्यवर यहाँ पे उपस्थित थे. सुबह हफ्ते राजू वैद्य, दासू वैद्य सर के सुबह हफ्ते यहाँ पे काव्य प्रकाशन का हुआ है. और मेरे सभी रिश्तेदार, मेरे भाई बहन, मेरे दोस्त, प्यार करने वाले यहाँ पे आए, सबको मैं धन्यवाद देता हूँ. सब आपको जो है तो ये इस किताब लिखने में बहुत दिक्कतें आई होंगी, तो आप कैसा महसूस कर रहे हैं आपकी जो किताब जो आज शहर के अंदर लॉन्च हुई है? सर बहुत अच्छा लग रहा है, बहुत प्राउड फील हो रहा है. लेकिन जब मैं कविता लिखता था तो बहुत सारे मैंने कविता यहाँ पे लिखी है, और जो कविता लिखने को बहुत अच्छा टाइम लगा. और एक कवि काव्य संगठन थोड़ा बहुत मुश्किल थी, पिता की बीमार थे, घर की जिम्मेदारी थी, नौकरी थी, सब चीज़ें पार करते थोड़ा टाइम हुआ. लेकिन बहुत अच्छा लग रहा है, प्राउड फील हो रहा है. एक अच्छा एक प्रोग्राम यहाँ पे हुआ. आपका नाम सर? मेरा पूरा नाम उल्लास सुधीर देशपांडे, कवी व लेखक म्हणून या शहरामध्ये माझं कार्य आहे. अनेक कविता व लेख मी लिहिलेले आहेत आणि अनेक दिवसापासून माझी इच्छा होती की काव्यसंग्रह काढावा. आणि आज एक हृदयाची भावना हा काव्यसंग्रह आज इथे प्रकाशित झालेला आहे. आदरणीय माननीय श्री दासू वैद्य सर
यांच्या शुभ हस्ते हा काव्यसंगीत प्रकाशित झाला. अनेक मान्यवर पवनकुमार किशोर साहेब, दीक्षा अभियंता महावितरण, आदरणीय राजेंद्र पांडे साहेब, महाव्यवस्थापक मुंबई महावितरण मुख्य कार्यालय, राजू आयले सर, देशमुख सर, कार्यकारी अभियंता असे सर्व मान्यवर या ठिकाणी लाभले. माझे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, सर्व प्रेसवाले, सर्व मीडियावाले सगळ्यांचे मी धन्यवाद देतो, आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हा कार्यक्रम चांगला झाला. हा संघ आपण सर्वांनी नक्की वाचावा. हृदयातील भावना ही म्हणजे माझी हृदयातली ज्या भावना आहेत त्या मी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आपण सर्वांना वाचून आपलं हृदय आनंद मिळेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मेरे भाई का उल्लास देशपांडे का हृदय भावना ये पुस्तक का प्रकाशन हुआ है. तो ये करने के बाद जो स्वप्न पूर्ति रही थी, जो ड्रीम रहा था, आज इसका पूरा हो गया. इसलिए मैं उसकी बहन बहुत शुभकामनाएं देती हूँ और बहुत ये दिल की बात है कि ये जो सक्सेस है तो बहुत उसमें कठिनाई होगी है जीवन में. बहुत आनंद का दिवस है, त्योहार जैसा दिन है. अभी जो आपके भाई ने जो किताब लिखी है तो आपको कैसा लग रहा है, क्या मैसेज देना चाहेंगे जनता के लिए आप? ये जो किताब है ये हृदय भावना की जो भावना रहती है पुस्तक में सब लिखी हुई है. जो संग समारंभ होते हैं, सांस्कृतिक जो वजह है उसकी जो है सब एक किताब में कविता के स्वरूप में रसीद को वाचने में मिल जाएगा. आदरणीय पवनकुमार कछोट साहेब ज्यांनी आत्ता फार नेमक्या शब्दात मानव संसाधन आणि त्याचं या सगळ्या गोष्टीशी काय नातं आहे हे नेमकेपणाने सांगितलं. आणि ज्यांची माझी खूप वर्षानंतर भेट झाली आणि आत्ता आमच्या लक्षात आलं की आपण जुने सहअध्यायी आहोत, मित्र आहोत असे आमचे पांडेसाहेब. सामाजिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेणारे आमचे माजी नगरसेवक असणारे आहिरेजी, देशमुखजी, ज्यांच्या प्रेमापोटी, ज्यांच्या कवितेच्या प्रेमापोटी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत असे कवी उल्हास देशपांडे, त्यांचे शिक्षक असणारे भागवत गुरुजी, मागे बसलेले आमचे अजून एक कवी मित्र कानडे, त्यांच्या भगिनी जोशीताई, आमच्या विद्यार्थिनी ज्यांनी फार सुंदर असं गीत सादर केलं त्या सुनीता, आणि बाकी सगळे देशपांडे परिवार आणि त्या परिवारावर प्रेम करणारे सर्व रसिक. आता पांडे साहेब म्हणाले तसं रविवारचा दिवस आहे, कधी नाही ते मराठवाड्यात पावसाचा पण दिवस आहे. कारण मराठवाड्यात काही पावसाचा दिवस फार नसतो, असा पाऊस पडून जातो, रस्ते ओले होतात आणि आमच्याकडे एकच आम्ही म्हणतो की जायकवाडी किती भरलं, एवढाच प्रश्न असतो. इथं जायकवाडी भरले की आम्हाला वाटतं जसं वरचा हौद भरला की 2-3 दिवस बरं वाटतं की नाही, तसं जायकवाडी भरलं की आम्हाला वर्षभर बरं वाटतं. इतक्या छोटी साधी भूक असलेली आम्ही मराठवाड्यातली माणसं आहोत. सगळ्यात आधी हृदयातील भावना या उल्हास देशपांडे याच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आता कछोट साहेब असं म्हणाले की म्हणजे त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा होता की मी फारच इथे मिसमॅच आहे, विसंगत आहे बाबा, मी काय इंजिनिअरिंग क्षेत्रातला माणूस आहे. आणि त्यांनी पुन्हा त्यांनीच असा निष्कर्ष काढला की माझ्या पदामुळं मी इथे असू शकेल. पण कछोट साहेब त्याचा तुम्ही पदामुळे वगैरे बाकी सगळं असलं तरी तुम्ही मला नाही वाटत की मिसमॅच आहात. तर तुम्ही म्हणाल कसं काय, माझा कवितेशी काही संबंधच नाही, म्हणजे तुम्ही ते सिद्ध केलंय. तरीही म्हणतो की तुम्ही विसंगत नाही, तुम्ही झालं पांडे साहेब सुसंगत आहात. कसं काय, त्याचं कारण कवितेचं नातं. कविता म्हणजे काय, तर जिथे जिथे अंधार असतो तिथे प्रकाश टाकायचा असतो. कवितेचं दुसरं काम काय, की एखाद्या गोष्टीवर प्रकाश टाकणे
म्हणजे ती गोष्ट उजागर करणे म्हणजे कविता. आणि तुम्ही दुसरं काय करा. असलेले श्री दासू वैद्य सर, इथे उपस्थित आमचे मित्र पांडे साहेब, देशमुख साहेब, माजी नगरसेवक अहिरे साहेब, त्यानंतर ज्यांचं काव्यसंग्रह असे श्री उल्हास देशपांडेजी आणि इथे उपस्थित सर्व काव्यप्रेमी बंधूंनो भगिनींनो. सगळ्यात पहिले तर मला स्टेजवरती बसवलं खरी माझी पात्रताच नाही आहे, कारण साहित्यातलं मला काहीच येत नाही, म्हणजे निरस माणूस आहे मी. आणि मला त्या ठिकाणी बसवलं, मला वाटतं फक्त ते माझ्या पदामुळे मी त्या ठिकाणी या खुर्चीवरती आज बसू शकलो, परंतु साहित्याचं मला खरंच काही माहीत नाही. परंतु आल्यानंतर मी पुस्तकातले 1-2 कविता वाचल्या आणि खूप सोप्या आणि सरळ भाषेत त्या कविता लिहिलेल्या आहेत. मला एखादी छोटीशी पोस्ट जरी तयार करायची असेल तर मी माझ्या ऑफिसचा जो PRO आहे त्याला सांगतो, यार मला एक पोस्ट तयार करून दे, कारण मला बोलताच येत नाही, मला लिहिता येत नाही आणि त्यातलं मला नॉलेज नाही आहे. परंतु उल्हास देशपांडे यांनी या म्हणजे कविता लिहिलेल्या आहेत, आधी पुस्तकं सुद्धा लिहिलेली असं या ठिकाणी मला माहीत झालं. 4 दिवसाआधीच ते माझ्याकडे आले होते. त्या दिवशी मला पहिल्यांदा माहीत झालं की ते एवढ्या चांगलं कविता वगैरे लिहितात, कवी आहेत. तर त्यांना पुढील आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या चांगल्या त्यांनी कविता लिहाव्यात, पुस्तकं लिहावीत, कारण त्यांच्याकडे ते आहे, ते आमच्याकडे नाही. तर त्यांनी ते जगाला देण्याचा प्रयत्न करावा आणि एक मोठं नाव त्यांचं सुद्धा या साहित्य क्षेत्रात व्हावं, या ठिकाणी अशी मी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला, मला मंचावरती जागा दिली, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.